बंड्या, आज मास्तर तोंडी परीक्षा घेणारी वाटते है ना? मी आता काहीच अभ्यास केला नाही माहिती. आता कसं होईल काय माहित. मग मी आज कुठे केला अभ्यास? जे होईल ते पाहत बसू आता. ए पिंट्या पुढं पाय. अरे मास्तर आलाय. बापरे, मास्तर तर चष्मा गिस्मा लावून आला आज. गुड मॉर्निंग सर. होय सुकाळीच्या पिंट्या, आवाज बरोबर काढ ना. आवाज तोंडातून काढतो का कुठून काढतो हेच कळत नाही. हे मास्तर मला चांगलं बोलतच नाही रे कधी. आपल्या अंगातले चांगले गुण आहेत ना, मग कस काय चांगलं बोलल ते तुले? ऐका रे, आज आपली तोंडी परीक्षा आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की वाचून या. आले ना वाचून? हो सर, मी सगळा अभ्यास करून आले. व्हेरी गुड. हे तर लय शायनिंग आणती रे. हिचं कसं आहे माहिती का? नाव मोठं आणि लक्षण खोटं. हां तर चला आता आपण आहे ना तोंडी परीक्षेला सुरुवात करू. हां तर पिंट्या, तू सांग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर की 1857चा उठाव कशामुळे झाला होता? मला वाटलंच होतं हे मास्तर डे ना, मला विचारते अगोदर. आता मला तर काहीच माहित नाही. आणि आता यानं 1857चा उठाव विचारला. आता काय सांगू? काहीतरी आता मनानच भांडे आणतो. ऐका रे, आता मी उत्तर सांगतो पोरो. सर तसं तर आहे ना, मग काही संबंध नाही, पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो. त्याचं काय झालं, मी संडासली चाललो होतो. मग मागून काय झालं, असं अचानक आवाज आला, असं डायरेक्ट अचानक. मग मी असं मागं वळून पाहिलं तर हे असे निसते माणसं दिसले. इकडून माणसं तिकडून माणसं, जिकडं तिकडं माणसंच होते. मी फाटली मग मी जस्ट पळी लागलो. असा पळी लागलो डायरेक्ट 5 किलोमीटर होईपर्यंत थांबलोच नाही. हेंबाड तुतऱ्या पिंट्या, ते हागणं मत न सोडून दे. ते युद्ध कसं झालं ते सांगा आधी. मी आणि का मास्तर तुम्ही? मी पळून गेलो होतो ना, मला माहिती आहे का तिकडे काय झालं ते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येड्या भोकाचे, तू दिवसेंदिवस माया नुसतं डोक्यात चालला बरं. बाबू असा टेबलवर उभा राहील आणि इथून तुझ्या बोकांडी उडी मारील. तुम्ही काय अंडरवेअर हे आपलं अंडरटेकन समजता काय स्वतःले? बोकांडी उडी मारता मारता तोंडावर पडले मग कसं होईल? बैस रे खाली पिंट्या, निव्वळ ढ आहे तू ढ. तू पाय बघत, तुला डायरेक्ट नापासच करणार आहे मी. सुधर रे पिंट्या, अजून पण नापास झाला ना बाबू तू, की तुझा बाप तुला कुत्र्यासारखंच मारणार आहे. नाही रे बाप्पा, मा बापले डेंजर आहे. मा बाप मले मरोस्तोर मारल आणि मेल्यावर पण काऊन मेला म्हणून आणखीन मारल. हा दुसरा प्रश्न कोण सांगतय? मी सांगतो सर. हा सांग. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? हो सर, मला येईल असं विचारत जा ना. आता मी लावला का शोध? काही विचारता तुम्ही? हट, आपल्याला नाही पटलं बा हे. माय मी हे तर डोक्यावर मुतू राहिले माया. मास्तर मी हे का हे समजून राहिलं मला. ओय सुकाळीच्या, गांजा मारून आला काय? माय काही उत्तर देऊ राहिले ना तुम्ही. तुम्हाला तर इज्जत नाहीच, पण तुम्ही माया इज्जतीचा बट्ट्याबोळ करणार रे. आणि तुम्हाला सांगतो, तसं जर झालं तर डायरेक्ट घरात घुसू मारील. आत्ताच सांगून ठेवतो. मग तुम्हाला माहिती ना, मग डोकं आधीच चालत नाही म्हणून मग सोपा प्रश्न विचाराल मला. हे तसं नाही ऐकत गड्या. याला एकदा फटका द्यायला लागतो ठेवून. ओय करंट लागेल केसाच्या, इकडे ये लवकर. मास्तर झपकावते बरं याला. आता मला असंच केलं होतं मांग. सोपा प्रश्न पाहिजेत का बाबू तुले? जाय बाई जागेवर. माय मी निस्त्या बिंडो गावला ती पैदा झाल्या, माया नशिबात येऊन पडल्या. मजा आली बाबू? हा मजा आली मस्त. हा तुला आली असेल ना मजा? मला तर येतीच गड्या मजा. तो मार खाल्ला की माझ्या पोटातच गुदगुल्या होतात. लय मजा येते मला. चुप रे तू भोंगळ्या तोंडाच्या. तू पाय फक्त एका दिवशी ना एका बुक्कीतच दात पाडणार येतोय मी. मी बोललो कशी आग होती, नुसती आग करते. बेटा मोनिका सांग बरं, आपल्या देशाचे नाव काय आहे? सर आपल्या देशाचे नाव भारत आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. व्हेरी गुड. का हो सर,
तुम्ही या चपेल तोंडाची ले एवढा सोपा प्रश्न विचारला आणि आम्हाला युद्ध आणि फ्युद्ध विचारा लागले. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, आता सांगून ठेवतो. अरे बाप, मास्तरली धमकी? चुप बैस येड्या भोकाच्या भोंगळ्या तोंडाच्या. तू सांग आता, जर तू इंग्रजाच्या काळात असता तर तू काय केलं असतं? काय केलं असतं यानं? याच्याकडून काय होते? भीक मागितली असते आणि काय केलं असतं? मेरी चलती न तेरी क्यों चलती बाबू? उत्तर दे ना बाबू आता. पाहू ना तुया किती दम येतं. त्या तोंडातच दम आहे फक्त. सर, मी जर इंग्रजाच्या काळात असतो ना तर मी इंग्रजाईला नुसतं पळू आणलं असतं, असं हागोस्तोर आणलं असतं ना. आणि नंतर आहे ना त्या देशात गेलो असतो आणि घरात घुसू निसे चोऱ्या केल्या असत्या. या भीतीनं ते आपल्या देशात आले नसते आणि मग मी भारताला स्वातंत्र्य करून दिलं असतं. अरे बाप रे, माय मी अवघडच काम याचं. होय भोंगळ्या तोंडाच्या, अरे असे कसे पैदा होईल रे तुम्ही? सर, मी पैदा नाही होईल, डायरेक्ट आबाळातून पडेले. आबाळातून पडेले? माझ्या देखत पडायला पाहिजे होता रे तू आबाळातून. तिथंच मारून टाकला असतं तुले. सर, आम्हाला मार्क कधी कळणार आहे मग? तुले तर नापासच करणार रे मी पिंट्या. तू माझ्या डोक्यातच बसेले. तू पाय फक्त यंदा डायरेक्ट नापास करतो तुले. पिंट्या, तुले ना हे मास्तर 100% नापास करायला बसला होता. अरे तुला सांगू का, मास्तर आहे ना आपल्या नापास करूच शकत नाही. मास्तरले माहिती, पिंट्याला का नापास केलं तर पिंट्या डायरेक्ट आपली पोरगीच घेऊन पळून जातो मग. सर, तुम्ही ना त्या पोकळ धमक्या द्यायच्याच नाही आपल्याला नापास करायच्या आणि हे करायच्या. मीच तुमची कंप्लीट करतो की तुम्ही नुसते झोपा काढता. मग आम्हाला काय घंटा येणार आहे का? आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर मला नापास केलं तर मी ना तुमच्या नावाची चिठ्ठी लिहितो आणि पळून जातो गाव सोडून. आणि ती चिठ्ठी ना शाळेच्या भिंतीवर चिटकवतो की अशा मास्तरमुळे मी गाव सोडून पळून जात आहे आणि मला जर काही झालं तर याची सगळी जबाबदारी या मास्तरवर राहील, असं त्या चिठ्ठीत लिहिल आणि पळून जाईल. खरंच पळून जाणार आहे का पिंट्या तू? अरे मी आडे का पळून गिळून खायला जायचं बाप्पा? पळून गेलो तर तिकडे काय दगड खाऊ का? मला माहिती आहे मास्तरले ना फोकस धमक्या द्यायच्या, मग मास्तर बोलतच नाही. बाबू, मला धमक्या दे तू काय तू? हा, तू पळू न गेला आणि कुठं उडू न गेला तर मला काही फरक पडत नाही. तुझ्यासारखे असे लय पाहिलेत मी. अशा पोकल धमक्याने द्यायचे आपल्याला, समजलं का? मग तुम्ही पण पोकल धमक्याने द्यायचे आपल्याला, नापास करील आणि हे करील. असे कसे बळजबरी नापास करसाल तुम्ही? करून दाखवा बरं. आणि राहायला प्रश्न पळून जायचा, तर जेव्हा पण जाईल ना तर तुमची पोरगी घेऊनच पळून जाईल. ध्यानात ठेवा तुम्ही.